बंधू आणि भगिनींनो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. ॲडव्हेंटिस्ट मीडिया सेंटरच्या द्वारे मी तुम्हा प्रत्येकांचा नम्र आणि अभिवादाने स्वागत करीत आहे की तुम्ही आज आमच्यासोबत जोडलेले आहात. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत, तो म्हणजेच की गुंतवणूक. आता बघा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करत असतो आणि विशेषतः जे कामदार आहेत ना, त्यांचा काही भाग हा गुंतवणुकीमध्ये आपोआप त्यांच्या महिन्याच्या वेतनातून कट केला जातो. त्याला आपण PF किंवा प्रॉव्हिडंट फंड असा म्हणतो. तो कशासाठी वजा करण्यात येतो? जेव्हा आपण सेवानिवृत्त होतो तर त्याचा मोबदला आपल्याला पुरेसा मिळावा. ही गुंतवणूक आपण आयुष्यभर करतो, म्हणजेच काय की एक ठराविक काळापर्यंत, एक ठराविक वेळेपर्यंत, आणि त्यानंतर आपल्याला तो फायदा मिळत जातो. एक म्हण आहे, जीवनाच्या सोबतही आणि जीवनाच्या नंतरही. हा तोच एक भाग आहे. मग अशीच एक गुंतवणूक एका स्त्रीने केलेली होती की ज्याचा मोबदला आज आम्हा प्रत्येकांना मिळत आहे. मग ती स्त्री होती कोण आणि तिचं नाव बायबलमध्ये आलेलं आहे, हे कुठल्या कारणावरून, तिने आपल्या आयुष्यामध्ये असं काय केलेलं होतं की देवाने तिची प्रार्थना ऐकलीत आणि तिने अशी कोणती गुंतवणूक केली की ज्याची नोंद स्वतः परमेश्वराने घेतलीत आणि त्याचा मोबदला तो आज आम्हा प्रत्येकांना देत आहे. दुसरी तिसरी कुठलीच नाही. त्या स्त्रीचं नाव होतं हन्ना. आणि ह्या हन्नाचा उल्लेख पहिले शमूएल याचा 1 अध्याय 1 ते 28 वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतो. एक साधी स्त्री. आता बघा, विवाहित स्त्रीचं सगळ्यात मोठं दुःख कुठलं असतो? सासूरवास नसतो, तो त्रास नसतो, ती सर्व सहन करते. घरातलं काम, घरातली व्यवस्था ती अगदी चोखपणे पार पाडते. स्त्रीचं सर्वात मोठं दुःख बंधू आणि भगिनींनो जे आहे ते म्हणजे जेव्हा तिला मूल होत नाही. आणि खूप विचित्र असा शब्द तिच्या विरोधात वापरण्यात येतो. मी त्याचा उल्लेख करणार नाही, परंतु प्रत्येकांना तो माहिती आहे. अशीच ही हन्ना होती की जी विवाहित होती, परंतु तिची कूस अजून रिकामी होती. ती दरवर्षी नित्य नियमाने परमेश्वराच्या मंदिरात यायची आणि जेव्हा यायचीत ना, तर तेव्हा एकच तिची विनंती असायची की देवा, तू माझी आठवण कर. एकदा ती अशीच आलेली होती, बसलेली होती मंदिरामध्ये आणि प्रार्थना करत होती. आणि प्रार्थना करत असताना तिचे होठ हलत होते. ती शांत बसलेली होती. त्यानंतर ती काय म्हणती की जर तू मला देशील तर ते मी तुला परत देईल. बघा, किती मोठा विश्वास तिने आपला देवावरती टाकलेला आहे. जर तू मला देशील तर ते मी तुला परत देईल. एक समर्पणाची भावना तिच्या शब्दातून, तिच्या कृतीतून येते आणि अगदी तसंच घडलं. तिने एक गुंतवणूक केली. जर तू मला देशील तर मी तुला देईल ह्या शब्दाच्या द्वारे ती गुंतवणुकीची भावना, ती भागीदारी तिने कोणासोबत केली? कोणा मनुष्यासोबत नाही, कोण्या मानव प्राण्यासोबत नाही, तर अक्षरशः तिने ती गुंतवणूक देवाच्या सोबत केलीत. आमेन. आणि जेव्हा तिने ती गुंतवणूक देवाच्या सोबत केलीत ना, तर तिने तो करार पार पाडला. तिने तो करार पूर्ण केला. आणि ह्या करारामध्ये दोघं पण सामील होते. एक हन्ना आणि दुसरा परमेश्वर. एलीच्या द्वारे परमेश्वर हन्नाच्या सोबत बोलतो आणि म्हणतो की जा मुली, आणि जेव्हा तू पुढच्या वर्षी येशील ना, तर तेव्हा तुझ्या हातामध्ये बाळ असेल. परंतु हे साध्य करण्यासाठी तिला परमेश्वराच्या सोबत भागीदारी करण्यासाठी बाध्य करण्यात आलेलं नव्हतं. ती स्वतः बाध्य झाली. ती स्वतः तयार झाली की जर मला हवं आहे तर मी द्यायला पाहिजेत. जर मला मिळवायचं आहे तर मी कुठल्या गोष्टींचा त्याग करायला पाहिजेत. हीच त्यागाची भावना आज आम्हा प्रत्येकांमध्ये असायला हवीच. हीच त्यागाची भावना तिने दर्शविलेली होती
आणि जेव्हा तिने दर्शविलीत, ती भावना तिने कृतीमध्ये उतरवलीत आणि जेव्हा उतरवलीत ना, आपल्याला माहिती नाही तिला किती वर्षापासून मूल नव्हतं, याची नोंद पवित्र शास्त्रामध्ये नाही, परंतु तिला देवाने दिलं आणि जेव्हा देवाने दिलं ना, तर तिने काय केलेलं आहे, ते परत त्याला दिलेलं आहे. एक गुंतवणूक करून बघा तुम्ही, आयुष्यभर त्याचा मोबदला आम्हा प्रत्येकांना आणि तुम्हाला आणि मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या स्त्रीने ती गुंतवणूक केलीत आणि जेव्हा तिने गुंतवणूक केलीत ना, तर त्याचा मोबदला जेव्हा तिला मिळाला, तर तिच्याद्वारे शमूएल बाळ ह्या जगामध्ये आलात आणि आल्याच्या नंतर त्याने त्याचं अर्पण, त्याचं समर्पण मंदिरामध्ये केलं. किती मोठी गुंतवणूक ही, किती मोठा फरक एका गुंतवणुकीमुळे हन्नाच्या जीवनामध्ये झालेला होता. ती निराश होती, ती हताश होती, ती सतत रडत होती. तिचं एकच दुखणं होतं, ते दुखणं म्हणजेच की तिला मूल होत नव्हतं. ती पूर्णपणे स्त्री झालेली नव्हती. जरी ती विवाहित होती, जरी तिचा नवरा चांगला होता, जरी घरातलं वातावरण चांगलं होतं, हे सर्व चांगलं असताना देखील तिचं मन अस्थिर होतं. का होतं? कारण की ती आई होणार नव्हती. सर्वात मोठं दुःख स्त्रीचं. मग तिने विचार केला की मला काहीतरी द्यायला हवं आणि जेव्हा तिने देवाच्या सोबत आण-भाग केलीत, जेव्हा तिने देवाच्या सोबत करार स्थापन केला आणि जेव्हा तिला कळालं की माझ्या जवळचं जे आहे, जोपर्यंत मी ते परमेश्वराला देणार नाही, तोपर्यंत मला ते परत मिळणार नाही. म्हणून तिने अडचण आली, दुःख होतं, त्रास होतात. कुटुंबात राहणं जरी सोपं असलं तरीही त्यामध्ये काय आहे, विषमता असते. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत किंवा सर्व गोष्टींच्यासाठी आपण योग्य वातावरण तयार करू शकत नाही. लोकांचे बोलणे तिने ऐकले असतील, लोकांचे शब्द तिने ऐकले असतील, अरे ही स्त्री कशी आहे, तिने ते सर्व सहन केलं. का? कारण की तिला माहिती होतं की मी अशीच आहे. परंतु ती तशीच बसून राहिलेली नाहीत. निराश असून सुद्धा तिने गुंतवणूक केलीत आणि जेव्हा तिने गुंतवणूक केलीत ना, तर त्याचा मोबदला तिला परत मिळाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालात ना, की तिचा मुलगा हा तेव्हाच्या काळचा एक मोठा देवाचा नेता, एक देवाचा पुढारी बनलेला होता, ज्याचं नाव शमूएल असं ठेवलेलं होतं. ह्या शमूएल बाळ देवाच्या सानिध्यात, देवाच्या प्रीतीत आणि देवाच्या भयात वाढला. आजपर्यंत सुद्धा शमूएल बाळाचं नाव घेण्यात येतं. आजपर्यंत सुद्धा हन्नाचं नाव घेण्यात येतं. का? कारण की तिने एकदाच गुंतवणूक केलीत आणि त्याचा मोबदला तिला आतापर्यंत मिळालेला आहे. काय आज तुम्ही गुंतवणूक करत आहात? मी तुम्हाला आव्हान करतो, एकदा तुम्ही गुंतवणूक करा. तुमच्या दुःखांची, तुमच्या चिंतेची, तुमच्या काळजीची, तुमच्या कर्जाची आणि तुमच्या विवंचतेची, तुमच्या एकटेपणाची. आणि जर तुम्ही एकदा गुंतवणूक केलीत ना, तर बघा आयुष्यभर त्याचा मोबदला तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा मी ते म्हणतो आणि या ठिकाणी सांगतो, जीवनाच्या सोबतही आणि जीवनाच्या नंतरही ही गुंतवणूक अशी आहे की त्याचा मोबदला हा शेवटपर्यंत मिळत राहतो. आशीर्वाद शेवटपर्यंत मिळत राहतो. कृपा शेवटपर्यंत मिळत राहतील. काय तुम्ही तयार आहात आज गुंतवणूक करण्यासाठी? आणि हे समजण्यास देवबाप आम्हा प्रत्येकांना सहाय्य आणि मार्गदर्शन करो.